दिवसभरातील ती रणरणती दुपार होती. घड्याळात 2 वाजले होते. गाड्यांचे कर्कश हॉर्न आणि सिमेंटच्या रस्त्यावरून निघणाऱ्या गरम वाफांनी लोकांचा जीव हैराण केला होता. विकास आपल्या एसी कारमध्ये शांतपणे बसून ट्रॅफिक सिग्नल सुटण्याची वाट पाहत होता. गाडीच्या आतलं वातावरण एकदम थंड आणि आरामदायी होतं. तर FM वर एखादं संथ गाणं वाजत होतं. तेवढ्यात त्याच्या गाडीच्या काचेवर कोणीतरी हलकेच टकटक केले. विकासने हळूच पाहिले. बाहेर एक लहान मुलगा उभा होता. वय साधारण 7 ते 8 वर्षे असेल. अंगावरचे कपडे फाटके तुटके, चेहरा धुळीने माखलेला आणि उघडे पडलेले पाय त्या तापलेल्या डांबरी रस्त्यावर भाजत होते. तो कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर उभा राहत होता. त्याच्या हातात गुलाबाची काही फुलं होती जी दुपारच्या उन्हामुळे स्वतःच कोमेजून गेली होती. बाबूजी, फुलं घ्या ना, फक्त 20 रुपयाला आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही. त्या मुलाच्या आवाजात एक प्रचंड लाचारी आणि भुकेची आर्तता होती. ऑफिसच्या कामामुळे विकासचा मूड आधीच खराब होता. त्याने गाडीची काच थोडी खाली केली आणि डाफरत म्हणाला, जा रे पुढे, रोज रोज तुम्ही लोक भीक मागायला येता. काही कामधंदा नाही का तुम्हाला? त्या मुलाच्या डोळ्यातील आशेचा किरण क्षणात मावळला. त्याने घाबरून आपला हात मागे घेतला आणि भरल्या डोळ्यांनी तो दुसऱ्या गाड्यांच्या दिशेने निघून गेला. सिग्नल ग्रीन झाला. विकासने ॲक्सिलेटरवर पाय दिला आणि कार पुढे निघाली. पण काही अंतर पुढे गेल्यावरही विकासच्या नजरेसमोरून त्या मुलाचा चेहरा हटत नव्हता. सकाळपासून काही खाल्लं नाही, हे शब्द त्याच्या कानात सारखे घुमत होते. अचानक त्याला घरात गाढ झोपलेल्या आपल्या स्वतःच्या मुलाची आठवण आली. जर आपला मुलगा अशा रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने, या विचारानेच विकासच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या मनाची घालमेल वाढली. त्याच्या अंतरात्म्याने त्याला जागे केले होते. त्याने लगेचच गाडी रस्त्याच्या कडेला लावली. जवळच्याच एका चांगल्या हॉटेलमधून त्याने जेवणाचे 2 गरम पार्सल आणि पाण्याच्या थंड बाटल्या घेतल्या. गाडी युटर्न घेऊन तो पुन्हा त्याच चौकाच्या दिशेने निघाला. तो तिथे पोहोचला तेव्हा पुन्हा लाल दिवा लागला होता. विकासने गाडी थांबवली, सीट बेल्ट काढला आणि तो गाडी बाहेर पडला. दुपारच्या त्या भयानक उन्हाची तीव्रता त्याला तेव्हा जाणवली जेव्हा त्याचे पाय रस्त्याला टेकले. तो त्या मुलाला शोधू लागला. तो मुलगा रस्त्याच्या कडेला एका झाडाच्या अगदी बारीकशा सावलीत गुडघ्यात मान घालून बसला होता. विकास त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो मुलगा दचकून वर बघू लागला. कदाचित त्याला वाटले की कोणीतरी त्याला पुन्हा ओरडायला आले आहे. पण विकासने काहीही न बोलता जेवणाचे पार्सल आणि पाण्याची बाटली त्याच्या पुढे केली. हे घे, आधी पोटभर जेवून घे. विकासच्या आवाजात आता राग नव्हता, तर अथांग दया आणि माया होती. त्या मुलाने आश्चर्याने विकासकडे पाहिले. काही वेळापूर्वी रागवणारे बाबूजी आता स्वतः समोर जेवण घेऊन उभे होते. मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळेस ते आनंदाश्रू होते. त्याने थरथरत्या हाताने ते पार्सल घेतले आणि तो पटापट खाऊ लागला. त्याला असं पोटभर खाताना पाहून विकासला जे समाधान लाभलं ते त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक होतं. विकासने आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि त्या मुलाच्या हातात ठेवले. हे ठेव तुझ्याकडे आणि इथून पुढे कधी उपाशी राहू नकोस. आणि हो, ही फुलं मला दे. त्या मुलाने गालावर खडी पाडत ती कोमेजलेली गुलाब विकासच्या स्वाधीन केली. विकास जेव्हा आपल्या कारमध्ये परत येऊन बसला तेव्हा गाडीत ठेवलेल्या त्या सुकलेल्या फुलांमधून एक असा सुगंध दरवळत होता जो जगातल्या कोणत्याही महागड्या अत्तरालाही लाजवेल. तो सुगंध होता दया आणि मानवतेचा.
तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा.